मुख्यमंत्री फडणवीस हे वर्षा निवासस्थानी सोमवारी सायंकाळी 7 वाजता एक बैठक घेतील। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर आमदारांचं रिपोर्ट कार्ड मांडणार आहेत। अधिवेशनातील उपस्थितीबाबत आमदारांचे कानही टोचले जातील। SIR तसंच BL2 नियुक्तीकडे अनेक आमदार खासदारांची पाठ फिरलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रम आयोजनातही अनेक आमदार उदासीन असल्याची माहिती समोर आली आहे। पक्षाने दिलेल्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदारांना तंबी दिली जाणार आहे अशी सध्याची माहिती आहे। ताजे अपडेट्स देतील अभिषेक मुठाळ। अभिषेक, अधिवेशन सुरू होतंय सोमवारपासून, कशी रणनीती असेल भाजपची? अभिषेक, नक्कीच एकूणच आपण मागच्या अधिवेशनामध्ये देखील पाहिलं की जे आमदार आहेत ते कुठंतरी सगळ्याच एकूणच अधिवेशनाकडे पाठ करताना दिसतात आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी कुठंतरी मुख्यमंत्री हे आपल्याला या आमदारांचा क्लास घेताना दिसतील। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर आज एकूणच सोमवारी वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला या बैठकीचं आयोजन होताना पाहायला मिळालेलं आहे। एकूणच जे SIR असेल किंवा BL2 असेल या संदर्भातल्या नियुक्तीमध्ये आमदार आणि खासदार कुठेतरी कमी पडताना दिसतात आणि त्यामुळेच त्या संदर्भात देखील एक रिपोर्ट कार्ड प्रदेशाध्यक्षांनी तयार केलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येणार आहे। प्रामुख्यानं अधिवेशनातील उपस्थिती संदर्भात देखील आमदारांचे एक कान टोचताना बघायला मिळतील। त्यामुळे एकूणच जे नियोजन कुठेतरी आपल्याला मागील अधिवेशनामध्ये होताना दिसलेलं होतं की जे आमदार अनेक उपस्थित नव्हते त्यांना पहिल्याच दिवशी त्यांचे कान टोचताना आपल्याला मुख्यमंत्री पाहायला मिळतील। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.